या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. काव्यशास्त्र विनोदेनं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या नवरात्रीनिमित्त आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला नेतृत्वाचा गौरव करत आहोत. नवनव्या वाटा शोधणाऱ्या, अनेक जीवांना सावरणाऱ्या, त्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या, प्रगतीचा ध्यास घेतलेल्या या दुर्गांना आमचा सादर दंडवत. आज आपल्या शेवटच्या भागात आपण भेटणार आहोत प्रा फाउंडेशनच्या संचालिका प्राजक्ता कोळपकर यांना. प्रभावी वक्तृत्व, आत्मविश्वास, धडाडी, अविश्रांत मेहनत याच्या जोरावर प्राजक्ताताईंचे प्रा फाउंडेशन आज दिव्यांग मुलांसाठी एक आधारवड बनलेले आहे. दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्या पालकांना मानसिक आधार देण्यासाठी ही संस्था सतत कार्यरत आहे. यंदाच्या दिवाळीला त्यांनी 2 लाख पणत्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया प्रा फाउंडेशनचा हा प्रवास या संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका प्राजक्ता कोळपकर यांच्याकडून. कालच प्रा फाउंडेशनला 14 वर्ष पूर्ण झाली. 14 वर्ष सातत्यानं मी काम करू शकते याची प्रचिती मलाच आली. खरं तर प्रा फाउंडेशन हे सगळ्या प्रकारच्या विशेष मुलांचं एक हक्काचं घर आहे. त्यांनी इथे यावं, खावं, प्यावं, मजा करावी आणि उरलेलं आयुष्य अगदी आनंदात घालावं. उरलेलं आयुष्य म्हणजे काय तर 18 वर्षानंतर या मुलांना शाळा नाही, त्यानंतर या मुलांनी कसं जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या आयांना पडतो. कारण या मुलांच्या जन्मापासून या आईनं स्वतःचे श्वास त्या मुलासाठी मोजून दिलेले असतात आणि स्वतःचं जगणं ती विसरून गेलेली असते. त्यामुळे या मुलांना आपण असे का होत हा फरक पडत नाही. पण या आईला माझ्याच पदरी हे मूल का हा प्रश्न प्रत्येक श्वासागणिक पडतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर प्रा फाउंडेशन असावं असं मला मनापासून वाटतं. या मुलांचे श्वास वाढवता येणार नाही, पण ते आनंदाचे नक्की करता येणार. आणि ते श्वास आनंदाचे होण्यासाठी प्रा फाउंडेशन या मुलांसाठी काहीही करतं. म्हणजे शूटिंगला नेतं, पिक्चरला नेतं, मार्केटला जातो आम्ही, फुलांची रंगपंचमी असते आणि आत्ता आम्ही 2 लाख पणत्यांचं युद्ध स्वीकारलेलं आहे. त्याच्याबद्दल मला नक्की विस्तृत सांगायला आवडेल. मागच्या वर्षी कोरोनाचा काळ होता आणि ही मुलं घरात होती, बरीच महिने घरात होती आणि माझ्याकडे तेव्हा 2 आया अशा आल्या होत्या आणि त्यांचं म्हणणंच होतं की प्राजक्ता आम्हाला आत्महत्या करायची आहे. आणि मी हलून गेले की इतकी टोकाची भूमिका कशी काय या आया घेऊ शकत आहेत. तर त्यांच्याकडून जे मी ऐकलं ते फार भयावह होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की 6-7 महिने झाले ही मुलं घरात आहेत, त्यामुळे खूप हायपर झाली, कारण घराच्या खाली यांना जाता येत नाही, फिरायला जाता येत नाही, शाळा बंद आहेत. हीच मुलं नाही तर घरात नवरे पण घरात आहेत, सासू-सासरे पण घरात आहेत आणि आमचे धडधाकट मुलं पण घरात आहेत. आता चित्र असं आहे की एरवी ही मुलं शाळेत जातात तेव्हा बराच काळ ही मुलं घरात नसतात, पण आता ही मुलं घरात आहेत. त्यामुळे आमच्या घरच्या लोकांसोबत आमची जी धडधाकट मुलं आहेत ती मुलं सुद्धा आमची अक्कल काढायला लागलेत. आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की आम्ही आई म्हणून फेल्युअर आहोत का, म्हणजे अशी मुलं जन्माला आली आहेत म्हणून समाज आम्हाला कोसतोय की हे तुमचंच लोडणं आहे, तुमचंच पाप आहे आणि तुमच्यामुळे हे सगळं घडलंय. जेव्हा धडधाकट मुलं आमची अक्कल काढायला लागले तेव्हा असं वाटलं की आई म्हणून आम्ही खरंच फेल्युअर आहोत का. तर त्यांचं म्हणणं होतं की सुदृढ मुलाची आई सुद्धा म्हणून आम्ही नालायक आहोत आणि विशेष मुलाची आई म्हणून नालायक आहोत, तर जगण्यात काय अर्थ आहे. त्या क्षणी मला असं वाटलं की नक्कीच आई वडील आपले सगळे आयुष्य या मुलांसाठी पणाला लावून देतात, आयुष्यभर या मुलांसाठी काय काय करतात. आपण आता उलटं करूया का, या मुलांनी आपल्या आईसाठी काहीतरी करावं. आणि मागच्या वर्षी आम्ही 50,000 पणत्यांचं प्रयोजन मांडलं. आम्हाला काही माहिती नव्हतं पणत्या कुठून आणायच्या, रंग कुठून आणायचे, पॅकिंग कसं करायचं. पण आम्ही एक स्लोगन दिलं होतं की एका पणतीचा प्रकाश उजळून टाकेल तीचे आकाश, ती म्हणजे आई. आणि गंमत अशी की मी त्या आयांना मोटिवेट केलं की आम्ही भांडवल देतो आहे, तुम्ही रंग म्हणजे मुलांना घेऊन रंगवा. कारण एक कलर थेरपी होती, मुलं घराच्या बाहेर पडली नव्हती, तर आम्ही त्या पणत्यासुद्धा घरी द्यायचो, रंग घरी द्यायचो. आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं की आधी आयांचे पेशन्स नव्हते, नंतर लक्षात आलं की अरे एका रात्रीतनं या 100-100, 200-200 पणत्या करतात. आणि असं करता करता 50,000 पणत्या आम्ही रंगवल्या आणि 12 जिल्ह्यांमध्ये काम चाललं. मी प्रत्येक जिल्ह्यातल्या एका आईला कन्व्हिन्स केलं की तू कशा पद्धतीने काम करावं, तू तुझ्यासोबतच्या आणखीन आयांना मोटिवेट कर आणि तुम्ही त्या पणत्या विका. असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 45 स्टॉल्स लागले होते आणि एकट्या पुण्यामध्ये 25. आणि गंमत मला सांगायला आवडेल की 50,000चं टार्गेट होतं आणि मी 70,000 पणत्या विकल्या.
आणि हा उत्साह, जी ऊर्जा मला दिसत होती मुलांची, त्याच ऊर्जेतनं यावर्षी आम्ही 2 लाख पणत्यांचं युद्ध स्वीकारलेलं आहे आणि पुढच्या वर्षी आम्हाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करायचंय. मला हे जगाला दाखवून द्यायचंय की ही मुलं जे टायपोग्राफिकली काम करतात, मेकॅनिकली काम करतात, आपलं डोकं स्वतःचं वापरत नाही, पण प्रेमानं जर यांच्याकडनं करून घेतलं तर यांच्याकडनं खूप विशेष काम होऊ शकतं. त्यामुळे यंदाची दिवाळी खरं तर मी असं म्हणते की आमच्या विशेष मुलांनी केलेल्या विशेष पणत्यांची आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी या 2 पणत्या विशेष लागल्याच पाहिजे. आणि आत्ता आमच्या 2 लाख पणत्या पूर्ण झालेल्या आहे. आत्ता आम्ही मार्केटिंगच्या प्रोसेसला लोकांना सांगतो आहे की या पणत्या घ्या. तर मला असं वाटतं की या पणत्या हे एक माध्यम आहे, पण त्या पणत्यांच्या माध्यमातनं मुलांची जी ऊर्जा मला सापडली आहे, मुलांचा जो उत्साह मला सापडलाय, तर तो मला असं वाटतं खऱ्या अर्थानं प्रा फाउंडेशनचं ते फलित आहे. सगळ्यांना एक प्रश्न असा पडतो की हे काम का करतेस? कारण मी अकॅडमिक खूप चांगली होती, मी मेरिटची स्टुडंट होते आणि खरं तर चंद्रपुरातनं मी 20 वर्षापूर्वी कुणालाही न सांगता पलायन केलंय पुण्यामध्ये आणि नाटकात, चित्रपटात, साहित्यात मला राहायचं होतं, नाव करायचं होतं आणि एकदम माझ्या आयुष्याचा ट्रॅक बदलला. खरं तर त्याला एक खूप मोठं कारण घडलं. माझं लग्न झाल्यावर माझं पहिलं बाळ गेलं आणि ते राहिलं असतं तर ते राहिलं असतं तर ते कदाचित स्पेशल राहिलं असतं. म्हणजे माझं वय लहान होतं आणि मला फक्त डॉक्टरांचं तेवढंच वाक्य आठवत होतं की हा मुलगा जर राहिला तर हा स्पेशल राहील. आणि मला असं वाटतं जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत कळत नाही. आणि हीच एक भावना असेल की माझं आयुष्य एकदम 360 डिग्रीमध्ये बदलून गेलं. नाहीतर माझं विदर्भात खूप चांगलं नाव होतं आणि माझ्या मास्टर ऑफ फाईन आर्टच्या जे HOD होते त्यांना कायम असं वाटायचं की पुण्या मुंबईत जाऊन हिनी नाटकात आणि चित्रपटात दिसावं. तुम्हाला एक किस्सा मला सांगावासं वाटेल. जेव्हा त्यांना कळलं की मी असं काहीतरी पाळणाघर चालवते, कारण पाळणाघराच्या कल्पना लोकांच्या अशा की एक छोटीशी खोली आहेत आणि अशी 1000 प्रकारची मुलं तिथे आहेत वगैरे, तर त्यांना फार वाईट वाटलं होतं आणि ते मला खूप बोलले होते. आणि मग कधीतरी पुण्यात आल्यावर माझ्या सेंटरला येऊन दाराच्या बाहेर त्यांनी मला खूप आरडाओरडा केला होता माझ्यावर. तर मी त्यांना असं म्हटलं होतं की सर, चुकलंच आहे माझं, पण तुम्ही आत या ना. आणि आज जेव्हा हे सगळं चित्र बघितलं तर तेव्हा ते उभे राहिले, डोळ्यात पाणी होतं आणि त्यांनी मला असा कडक सॅल्यूट केला आणि मला म्हणाले की प्राजक्ता, रंगमंचावर तू काही काळ अभिनेत्री राहिली असतीस, पण या आयुष्याच्या रंगमंचावर तू अनादिकाळ अभिनेत्री आहेस. पुण्यात आल्यावर नंदादीपच्या ग्रीटिंग कार्ड्सला मी कॉपीरायटिंग करत होते. खूप चांगली नोकरी होती, चांगला पैसा मिळत होता. पण हा प्रसंग माझ्या आयुष्यात घडला. पण नंतर मला मुलगी झाली, गार्गी नाव तिचं ठेवलं आम्ही. आणि त्यानंतर मला असं वाटलं की पुण्या मुंबईच्या मुलांचं बालपण नाही आणि ते बालपण त्यांना जसंच्या तसं मिळण्याचा त्यांचा अधिकार आहे आणि तो मी दिला पाहिजे. याच प्रेरणेतनं नंतर मग मी डे केअर सुरू केलं. त्याला मी ते गार्गीज फनवर्ल्ड म्हणायचे. आणि माझ्या मुलीसाठी म्हणजे स्वार्थातनं परमार्थ करत मी पाळणाघर सुरू केलं. पाळणाघर सुरू करायच्या आधी माझ्याकडे खूप क्वालिटीज असल्यामुळे हा प्रश्न माझ्या भावाला, ज्याला मी माझा गुरु समजते, त्याला मी विचारला की मी काय करावं. तर त्याचं एक उत्तर असं होतं की जगात 90% लोक मारून मुटकून काम करत असतात, 10%च लोक आनंदाचं काम करतात, त्यात तू असावंस. आणि आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की येस, मी त्या 10%मध्ये मोडते, कारण मी आनंदाचं काम करते. 365 दिवस मी ते तैनात असते, मला अजिबात कंटाळा येत नाही आणि मी खूप खुश असते हे सगळं करताना. आणि मला नेहमी असं वाटतं की या मुलांच्या आयुष्यात खूप असे रंग पेरावे, आपण इंद्रधनुष्य पेरावा, कारण यांच्या आयुष्यात खूपदा रंगच नाही आहेत किंवा ते विटलेले रंग आहेत आणि त्यांच्या आयांच्या, पालकांच्या आयुष्यात सुद्धा नाही आहेत. तर मुलांचं जर मी थोडंसं दुखणं घेत असेल तर त्यांच्या आया रिलॅक्स होतील आणि आया स्वतः जगू शकेल. तर मी प्रत्येक आईला असं सांगते की तुला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आत्तापर्यंत हे मूल आईकडे होतं, आता प्राजक्ता ताईकडे चाललंय, त्यामुळे ते इथे सुखरूप आहे, पण तू तुझं स्वतःचं जगणं पुन्हा नव्याने एकदा सुरू कर, हीच मोठी संकल्पना होती. पाळणाघर सुरू केलं माझी गरज होती म्हणून मी स्पेशल मुलं पण घेत गेले. दिव्यांग म्हणजे काय, कुठल्या कॅटेगरीज असतात, मला काही त्यातलं कळत नव्हतं. पण तेव्हा माझी गरज होती म्हणून अशी मुलं घेत गेले. आणि मला असं लक्षात आलं की अरे, माझ्यात अशा काही क्वालिटीज आहेत की मुलांमध्ये खूप चांगले रिझल्ट येत आहेत. तर माझं एक स्लोगन असं झालं होतं की बिकॉज ऑफ ओनली द प्युअर लव्ह दे आर सर्वायव्हिंग ॲज अ नॉर्मल चाइल्ड. आणि मग लोकांपर्यंत हे जात गेलं आणि नंतर मग असं झालं की लोकांना हे लक्षात आलं की नॉर्मल आणि स्पेशल मुलं एकत्र असणारं पुण्यातलं हे एकमेव सेंटर आहे. तेव्हाचा एक किस्सा मी सांगते. माझ्याकडे एक मुलगा यायचा जो प्रेतासारखा यायचा आणि प्रेतासारखा जायचा. मला असं कळलं की त्याची आई देवापुढे 3-3 तास जप करते. त्याचं कारण असं की त्याला 18 गोळ्या द्याव्या लागायच्या, म्हणजे 18 वाट्यांमध्ये त्या 18 गोळ्या भिजवलेल्या असायच्या, त्यातल्या 8 गोळ्या तर मी देत होते. आणि तो मुलगा असा होता, असा म्हणजे त्याचं डोकं असं कर्वेचर होतं आणि एखादी गोळी जरी स्किप झाली तर त्याचं डोकं असं अळीसारखं गोलून पायाला लागायचं. तर हा इतका भयान प्रसंग होता. पण तरी मला जेव्हा कळलं की याचे 3-3 तास देवापुढे बसते, तर मी खूप चिडले आणि मी तडक घरी गेले.
आणि मी तिला असं म्हटलं की असे 3-3 तास देवापुढे बसून मुलं जर दुरुस्त झाली असती तर डॉक्टरांचं काय काम असतं. तर तेव्हा ती डोळ्यात पाणी आणून मला म्हणाली की प्राजक्ता, हा मुलगा दुरुस्त व्हावा म्हणून नाही, तर हा मुलगा लवकर जावा या जगातनं म्हणून मी जप करते मृत्युंजय जप. तो क्षण माझ्यासाठी हेलावून टाकणारा होता. म्हणजे मी असं म्हणते की माझं आयुष्य बदलवून टाकणारा होता. आत्तापर्यंत जे छान छान चालू होतं त्या क्षणी मला माझा भूतकाळ आठवला आणि मला असं वाटलं की कदाचित माझ्या पदरी जर हे मूल असतं तर ती आई मी असते आणि हे मूल माझं असतं. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा मी रस्त्यानं जायचे तेव्हा आणि स्पेशल मुलं दिसायची तर मी प्रत्येक वेळेस त्या आईमध्ये स्वतःला बघायचे आणि मला त्रास व्हायचा. आणि मलाच वाटायचं की 5 दिवसांचं माझं बाळ असून सुद्धा आजही त्यासाठी माझे डोळे गळतात. तर आपण या आयांना स्पेशल म्हणून देतो, पण या आया स्पेशल नाहीत हे त्यांना प्रत्येक वेळेस कळतं. तर त्या आया कदाचित देवाच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात खूप जास्ती ॲबिलिटी असेल, पण समहाऊ कुठलाही सपोर्ट मिळत नसल्यामुळे ती ॲबिलिटी तिलाच समजत नसेल असं काहीतरी असेल. पण त्या आयांना मला आज सांगावंसं वाटतं की तुमची ही अशी मुलं आहेत. नक्कीच तुमच्यामध्ये वेगळं पोटेन्शियल आहे म्हणून कदाचित तुमच्या पदरी अशी मुलं आहेत आणि अशी मुलं आहेत म्हणून जगात जाणीवा जाग्या आहेत. मला असं वाटतं नेहमी की समाजातल्या जाणीवा जाग्या होण्यासाठी अशी मुलं कायम जन्माला येतील आणि लोकांच्या मनामध्ये करुणा, दया, माया, ममता असेल. असं जरी असलं तरीही अशी मुलं जन्माला येऊ नये आणि एक दिवस माझं हे प्रा फाउंडेशन बंद पडावं असं मला वाटतं. कारण तेच माझं यश असेल की अशी मुलं जन्माला येत नाही. पण आत्ता जी मुलं जन्माला आलेली आहेत त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आणि किमान म्हणजे आपण असं म्हणू की आज ही मुलं जन्माला येत नाहीयेत, पण जी मुलं जन्माला आलेली आहेत तर ती 50 वर्ष तरी जगणार आहे म्हणून प्रा फाउंडेशनला काम करावं लागणार आहे. आणि प्रा फाउंडेशन सोबत मी सगळ्यांना आवाहन करते की समाजातल्या प्रत्येक लोकांनी हे करावं. कारण हे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की कोरोनाच्या काळामध्ये हे सेंटर एकही दिवस बंद नव्हतं. आम्ही साम दाम दंड भेट ही मुलं इथे यायची आणि छान राहायची. पुढे पुढे पालकांना असं लक्षात आलं की घरातल्यापेक्षा मुलं इथे जास्त छान राहत आहेत. आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्या मुलांचे आईवडील गेले त्या मुलांना आपण इथे 0 रुपयात सांभाळतो. आणि कोरोनाचाच काळ असा होता की जेव्हा आम्ही रेसिडेन्शियल पण सुरू केलं, पुन्हा एक ठिणगी अशी पडली की माझा एक मुलगा होता जो 40 वर्षाचा आहे, 80 किलोचा आहे आणि त्याची आई 80 वर्षाची 35 किलोची. घरात केअरटेकर यायचा आंघोळ घालायला, अशी धुवायला आणि आईचा स्वयंपाकसुद्धा म्हणजे बाहेरून डबा यायचा. बाबा नाही, भाऊ म्हणजे घरात कुणीच नाही. तर मी एक दिवस त्यांना फोन केला की काकू कशा आहात, तर त्या धाय मोकलून रडल्या. मला असं वाटलं तो मुलगा आता संपला का काय. तर तिने जे सांगितलं ते पुन्हा अंगावर येण्यासारखं होतं. ती म्हणली प्राजक्ता 4 दिवस झाले याचं मी डायपर बदलू शकले नाही. आता सोसायटीत वास यायला लागला आणि लोक आम्हाला ओरडायला लागली. त्या दिवशी तडक गाडी काढली, त्या मुलाचे कपडे भरले आणि त्या दिवसापासून रेसिडेन्शियल सुरू केलं. प्रत्येक गोष्ट सुरू करण्यासाठी काहीतरी घटना घडावी लागते आणि अशा अनंत घटना घडल्या. 2 वर्षापूर्वी पुराचा फटका मला सुद्धा खूप पडला आणि 12 वर्षांची सगळी मेहनत माझी एका रात्रीतनं धुवून निघाली होती. चित्र फार भयावह होतं. ज्यांना माहिती आहे त्यांना फार वाईट वाटलं होतं. मी तेव्हा असं एक वाक्य वापरलं होतं की निर्माल्य समजून मी गंगेत वाहून टाकलेलं आहे, पुन्हा फुल होऊन मी देवाच्या डोक्यावर विराजमान होणार आहे. मला नेहमी असं वाटतं की माझी लढाई ती देवाशीच आहे. कारण खूप अडचणी आम्हाला येतात, खूप अडचणींवर आम्ही मात करतो आहे, पण हरत नाही आहे. तर एक दिवस देवानं मला असं म्हणावं की प्राजक्ता मी हरलो, तू जिंकलीस. त्या दिवसाची मी वाट बघत आहे. ते यासाठी कारण अनंत अडचणी म्हणजे एक संपत नाही तर दुसरी अडचण माझ्या समोर असते. पण का कुणास ठाऊक ही मुलं मला ऊर्जा देतात. एका इंटरव्ह्यूमध्ये मला कोणीतरी असं विचारलं होतं की या सेंटरला तुला काय म्हणावंसं वाटेल एका शब्दात, तर मी त्यांना म्हणतो तर देवघर. जसं आपण देवापुढे कन्फेस होतो, देव बिचारा काही बोलत नाही, फक्त ऐकून घेतो, तशीच ही माझी मुलं. बिचारी व्यक्त होऊ शकत नाही पण त्यांना खूप बोलायचं आहे. तर आत्ता मी जसं म्हणते की मी 2 लाख मिनिटांचं प्रयोजन मांडलेलं आहे. तर ही मुलं इंडिव्हिज्युअली काही करू शकणार नाही आहेत मला माहिती आहे. पण एका मुलाचा एक हात, एका मुलाचा एक पाय, एका मुलाचा डोळा, एका मुलाची वाचा, एका मुलाचं काम, एका मुलाचा मेंदू, असं सगळं गोळा करून मला असं वाटतं मी एक सुजाण माणूस इथे तयार केलेला आणि या सुजाण माणसाच्या माध्यमातून मी 2 लाख मिनिटांचं युद्ध स्वीकारलेलं आहे. विशेष मुलांच्या आयांसाठी मी एक मनाचं वानप्रस्थाश्रम नावाची एक कन्सेप्ट राबवते. आयांना असं दूर कुठेतरी घेऊन जाते आणि त्यांना सांगते की 40-50 वर्षाचा जो काही अनुभव आहे तो आज एकदाच मांड, रड, ओरड, किंचाळ, पण पुन्हा हे कुणाला सांगायला जाऊ नको, कारण कुणालाही ऐकण्यात हे स्वारस्य नाही. आणि आता तू या मुलापासून डिटॅच व्हायला पाहिजे. कारण समजा तू उद्या या जगात नसलीस तर त्यानं तुझ्याशिवाय कसं जगावं हे तू शिकवून जा. कारण मला नेहमी असं वाटतं की या मुलांच्या आयांना मरण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे,
पण या आईनं खंबीर व्हावं आणि आपण त्या मुलांवर अन्याय करत नाही आहे हे मनात अगदी डोक्यात पक्क ठेवावं आणि स्वतः या जगातनं जाण्याच्या आधी त्याला जगण्याचं एक साधन द्यावं. आणि मला असं वाटतं की प्रा फाउंडेशन या मुलांना जगण्याचं एक साधन देते. मी फक्त दाखवू इच्छिते की माझ्या मुलांनी केलेल्या या पणत्या, म्हणजे तुम्ही विचार करू शकणार नाही इतक्या सुंदर पणत्या ही मुलं करत आहेत. तर या मुलांची जी मला ऊर्जा गवसलेली आहे तर त्या ऊर्जेचं रूपांतर आणि त्यांच्या पाठीवर थाप तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही त्यांच्या पणत्या घेणार आहात. तर त्या पणत्या घेण्यासाठी तुम्ही प्रा फाउंडेशनला नक्की येऊ शकता. आणि प्रा फाउंडेशनला कनेक्ट व्हायचं असेल म्हणजे खूप लोकांना वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी काम करावं आणि मला असं वाटतं की नुसत्या प्रा फाउंडेशनचीच मी हे करू नये, तर समाजातल्या प्रत्येक घटकानं करावं, कारण आमच्याकडे जाणीव आहेत. तर आमच्यापर्यंत तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आम्हाला तुम्ही कपड्यांचं डोनेशन देऊ शकता, रद्दी पेपर देऊ शकता. या सगळ्या गोष्टी आम्हाला लागत नाही, पण अनेक संस्थांना गरज आहे तेव्हा आम्ही पाठवतो. पण कागदांपासून माझी मुलं सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोजेबल बॅग्स तयार करतात, साड्यांपासून पायपुसणी तयार करतात, लेगिन्सपासून टी कोस्टर तयार करतात आणि पणत्यांचं एक मोठं युद्ध इथे आहे. तर या मुलांना दिवसभर एंगेज ठेवणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यापेक्षा त्यांच्याच विश्वात त्यांना रममाण करणे आणि आपली सुद्धा एक कम्युनिटी आहे हा विश्वास निर्माण करणे हे प्रा फाउंडेशन करत आहे. आणि प्रा फाउंडेशनच्या कडून मी आज सगळ्या आयांना, विशेष मुलांच्या आयांना सांगू इच्छिते की नवरात्र चालू आहे आणि खरंच तुम्ही विशेष आहात, देवीचं रूप आहात. त्या सगळ्या आयांना माझा कडक सॅल्यूट आहे. आणि यापुढे कधीही तुम्हाला कोणतीही गरज पडली किंवा काहीही वाटलं तर प्रा फाउंडेशनपर्यंत तुम्ही हक्कानं येऊ शकता. आणि समाजातल्या सगळ्यांना मी सांगू शकते की हक्कानं तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आम्हाला तुम्ही आर्थिक मदत करू शकता, आम्हाला तुम्ही शारीरिक मदत करू शकता, तुम्ही तुमचे योगदान देऊ शकता, तुम्ही आमच्या मुलांसोबत गप्पा मारायला सुद्धा येऊ शकता. कधीतरी इकडे पावलं वळवा आणि जगात खूप मोठा आनंद सुद्धा असू शकतो, तो अनुभवा, असं मीच सगळ्यांना सांगते. मी प्राजक्ता कोळपकर, प्रा फाउंडेशनची संचालिका. थँक्यू सो मच. बघितलं हे चित्र? माझ्या प्रा फाउंडेशनची सगळी विशेष मुलं यंदाची तुमची दिवाळी विशेष करण्यासाठी इतकी झटत आहेत. यंदाची दिवाळी विशेष आणि रंगीबेरंगी करण्यासाठी गेले 4 महिने अहोरात्र यांचं काम सुरू आहे. आपण समाजातली लोक म्हणतो की ही मुलं काम करत नाहीत. मला हे दाखवून द्यायचं आहे की आम्हीही सक्षम आहोत असं ही मुलं नक्की सांगू इच्छितात. त्यांना संधी मिळत नाही, आता संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं करायला तेही सज्ज आहेत. आता कौतुकाची थाप तुमची यांच्या पाठीवर असली पाहिजे. ती कशी असेल? त्यांच्या पणत्या विकत घेऊन. 2 लाख पणत्यांचं युद्ध प्रा फाउंडेशनच्या सगळ्या विशेष मुलांनी स्वीकारलं आहे. यंदाची तुम्हा सगळ्यांची दिवाळी विशेष करण्यासाठी तर त्यांच्या पणत्या घ्या आणि त्यांची ही विशेष दिवाळी विशेष करण्यासाठी त्यांना सुद्धा सहकार्य करा.